यवतमाळ नगर परिषद ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जिल्ह्याचे ठिकाण असलेले यवतमाळ येथे जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा रोज लोकांचा आवागमन असते। त्यामुळे यवतमाळची प्रतिमा जिल्ह्यातच मिळते। जिल्ह्याबाहेर सुद्धा या रस्त्यामुळे दूषित होत असलेल्या गेल्या काही वर्षापासून संभाजी ब्रिगेड हे यवतमाळच्या या विषयाला घेऊन नगर परिषद आणि संबंधित अधिकारी यांच्याशी निवेदनाच्या माध्यमातून आणि पाठपुरावा माध्यमातून भेटत आहेत, पण यावर नगर परिषदने कुठलेही काम केले नाही। त्यामुळे एकमेव कारण अधिकाऱ्यांची उदासीनता आहे। वारंवार सांगून सुद्धा गड्डेमय शहर बनवण्यामध्ये या प्रशासनाचे लक्ष दिसते। म्हणूनच संभाजी ब्रिगेडने यवतमाळ मधील खड्डेमय रस्त्यांचा वाढदिवस करून एक अभिनव आंदोलन यवतमाळ येथे केला आहे। जर या आंदोलनाने जाग आली नाही तर संभाजी ब्रिगेड नवीन वर्षात मोठे आंदोलन यवतमाळ मध्ये उभे करणार असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज खोब्रागडे यांनी सांगितले। यासोबतच संभाजी ब्रिगेडचे सूरज पाटील, तालुकाध्यक्ष मयूर मिसाळ, शहर अध्यक्ष सूरज शिंदे, विद्यार्थी आघाडीचे निकेत मेश्राम, गजू चेके, किशोर ठाकरे, विजय मडामी, चेतन भगत, अभि बोरकर, आकाश घोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते। सप्रेम जय जिजाऊ। मी सूरज खोब्रागडे, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष यवतमाळ। आज आम्ही यवतमाळ मधला मेन लाईन या चौकात उभे आहोत। हा गेल्या 1 वर्षापासून या रोडचे निवेदन आणि जे पाठपुरावे करायचे ते करून चुकलो, पण गेल्या 1 वर्षापासून नगर परिषदला कुठेच जाग आली नाही आहे। हा रोड जशान तसाच खोदून आहे, हा रोड जशान तसाच गड्डेमय झालेला आहे। म्हणून आम्ही आज या वर्षाच्या शेवटी म्हणजे 1 वर्ष होऊन राहिले, म्हणून या रोडचा आम्ही केक कापून आणि नगर परिषदला सांगून आम्ही या रोडचा वाढदिवस साजरा करत आहोत। तसेच या सर्व आजूबाजूचे जेवढे बी माझे मित्रमंडळी आहे, दुकानदार, यांनी बी या रोडवर या रोडच्या खड्ड्याला जिवंत ठेवलं, त्याबद्दल त्याचे बी आभार मानतो। आणि हा केक कापून आम्ही या रोडचा एक वाढदिवस साजरा करत आहोत। सर्वांना हेच सांगतो। महाराष्ट्र 24 साठी यवतमाळ येथून अक्रम दिवार।